नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या नादभरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा या ठिकाणी भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी बघा या ठिकाणी आपण आज आपलं आवडतं पद मित्रांनो जे की आरआरबी ग्रुप डीचं बघा मित्रांनो या पदासाठी आपण आज गणित बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। बघा 2022 मध्ये मित्रांनो विचारलेले काही PYQ या ठिकाणी आपण प्रश्नसंच या ठिकाणी कव्हरत आहोत जे की मित्रांनो परीक्षे दृष्टीने IMP स्वरूपाचे आहेत। त्यामुळे बघा तुम्ही अजून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघून घ्या आणि मित्रांनो नवीन वगैरे असाल पहिल्यांदाच भेट दिली असेल आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा या ठिकाणी करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न, एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे, दुसऱ्या रांगेत 27 झाडे, तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत, अशा प्रकारे एकूण 30 रांगा असल्यास एकूण किती होतील? काय मित्रांनो बघा अशा प्रकारे मित्रांनो एकूण काय तर एकूण झाडे किती होतील या प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो। तर एकूण मित्रांनो काय बघा या ठिकाणी झाडे बघा या ठिकाणी झाडे आहे। तर एकूण मित्रांनो बघा या ठिकाणी झाडे किती होतील या प्रकारचा प्रश्न विचारला आहे। तर काही करू नका, जर तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला तर मी जे ट्रिक सांगतो तेच या ठिकाणी तुम्ही वापरा, काहीच करू नका। बघा या ठिकाणी आता आपल्याला सूत्र आहे या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर या प्रश्नाला बघा सूत्रानुसार या ठिकाणी आपल्याला सोडवावं लागते, परंतु सूत्रा व्यतिरिक्त या ठिकाणी आपण कशा प्रकारे सोडवू शकतो इतकं तुम्ही या ठिकाणी फक्त आणि फक्त लक्षामध्ये ठेवून घ्या। फक्त तुम्हाला या ठिकाणी 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा, ते 3 गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगून टाकतो। नाहीतर तुम्ही काय करा बघा ठिकाणी आपण तुम्हाला मी सूत्र लिहून देतो, या सूत्रानुसार तुम्ही सोडवून घ्या। बघा SN बरोबर n/2 कंसामध्ये 2a प्लस पुन्हा छोटा कंस आहे त्या कंसामध्ये n-1d। बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे पूर्णतः 10वीच्या बघा मित्रांनो या ठिकाणी पूर्णतः 10वीच्या मित्रांनो अभ्यासक्रमावर मित्रांनो बेसवर या ठिकाणी पूर्ण हा जो प्रश्न आहे या ठिकाणी आधारलेला आहे। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी 10वी पासवरी आपली या ठिकाणी मित्रांनो भरती होत आहे। त्यामुळे बघा मित्रांनो तुम्ही जेवढे काही 10वीच्या या ठिकाणी गणितच्या पुस्तकामध्ये जेवढ्या काही गणित होते मित्रांनो ते सर्व काही या ठिकाणी तुम्ही गणित करण्याचा प्रयत्न करा। काय मित्रांनो तर बघा या ठिकाणी n म्हणजे काय मित्रांनो एकूण रांगा म्हणजे या ठिकाणी n असणार आहे। तर n घ्या या ठिकाणी बघा आता छेदामध्ये 29 n म्हणजे 29 रांगा, मग छेदामध्ये 2 ला 2 पुन्हा या ठिकाणी 2 ला 2 घ्या आणि याच्या गुणाकारात a म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहिली संख्या a म्हणजे किती पहिली संख्या 24 पुन्हा 24 पुन्हा प्लस n बघा n ला आपण 30 मानलंय 30 मायनस 1 ला 1 आणि d म्हणजे यांच्यामध्ये मित्रांनो जे वजा म्हणजे मित्रांनो यांच्यामध्ये एकूण किती झाडं शिल्लक आहेत 24 मधून मित्रांनो 27 गेले 3 उरले, मग पुन्हा 30 मधून 24 गेले 3 उरले, पुन्हा या 27 मधून 24 गेले 3 उरले आणि या 30 मधून 27 गेले मित्रांनो एकूण उरले किती 3। म्हणजे या ठिकाणी फरक किती आहे मित्रांनो फरक या ठिकाणी 3चा आहे आणि मित्रांनो हे जे d आहे हे d म्हणजे या ठिकाणी फरक एकूण 3 आहे। ओके आता आपण जर या 2 30 ला भागलं तर आले किती मित्रांनो या ठिकाणी एकूण 15 येतं। पुन्हा गुणाकारामध्ये या ठिकाणी 24 × 24 2 या ठिकाणी मित्रांनो झाले किती 48 प्लस आता 30 - 1 मित्रांनो झाले किती 29 गुणाकारात हे 3 ला 3 आता असं घेऊन टाकू आपण। आता हे सरळ 15 ला 15 पुन्हा कंसामध्ये हे 48 प्लस 29 मित्रांनो झाले किती या ठिकाणी 87। आता हे 15 ला 15 असेच तसे आणि गुणाकारात हे 48 प्लस आपण हे 87 केलं तर पूर्ण होते बघा या ठिकाणी 135। जर आपण 135च्या गुणाकारात 15 केलं तर टोटल येते बघा या ठिकाणी 2025 या ठिकाणी आपलं फायनल आन्सर येते। तुम्ही करून बघा मित्रांनो दोन्हीचा या ठिकाणी गुणाकार आपला बघा या ठिकाणी कायम जे मित्रांनो टाईम आहे ते शक्यतो या ठिकाणी कमी जावा, त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा जो मित्रांनो हा संपूर्ण काही गणित आहे या ठिकाणी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगलेलो आहे। तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर क्रमांक मित्रांनो ब 2000 या ठिकाणी 25 हे असणार आहे। बघा आणखी एक मित्रांनो महत्त्वाची बात, आता बघा मित्रांनो तुम्हाला ईमेल वगैरे आला असेल तुमच्या मित्रांनो परीक्षा डेट या ठिकाणी फिक्स झालेल्या असतील तर बघा मित्रांनो तुम्हाला ईमेल वगैरे आला नसेल चेक करून घ्या मित्रांनो। या ठिकाणी सर्वांना बघा ईमेल येत आहेत मित्रांनो परीक्षा कोणत्या डेटला आहे ते मित्रांनो, तर बघा चेक करून घ्या। आणि महत्त्वाचं बात म्हणजे एक 700 प्रश्नाचा बघा या ठिकाणी आपण तुमच्यासाठी महाठोकळा मित्रांनो अवेलेबल केलेला आहे। तुम्ही मित्रांनो हा जो महाठोकळा आहे या ठिकाणी 700 प्रश्नाचा हा बघा महाठोकळा तुम्ही अवश्य बाय करून घ्या। बाय करण्यासाठी काय करा 7414
939007 मित्रांनो बघा या नंबरवर फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा मित्रांनो. पे केलेले जे स्क्रीनशॉट आहे नंबरचं तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका. तुम्हाला टाकल्या मित्रांनो GKGSचा जो मित्रांनो 700 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी महाठोकळा आहे ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो देऊन टाकू. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. तर बघा, हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले. रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांनी मिळून 880 रुपये मजुरी कमवली. तर रामाला मिळालेली मजुरी किती? हा प्रश्न विचारला आहे. तर बघा, काही करू नका. असा प्रश्न विचारल्यावर काय, हरीने मित्रांनो 5 तास प्रमाणे 8 दिवस काम केले. सरळ 5 गुणाकारात 8 करा, 5 8 40. ओके. मग पुन्हा या ठिकाणी रामनं काय केलं आहे, 4 तास प्रमाणे 12 तास दिवस केले. पुन्हा ठिकाणी 4 गुणाकारात 12, एकूण झालं किती, 12 चोक 48. या ठिकाणी जर आपण 40 प्लस 48 केलं, आलं किती, बहुतेक या ठिकाणी किती मित्रांनो, तर 88 येतं बघा. बहुतेक या ठिकाणी 88 आलं. मग आता काय करा मित्रांनो, हे जे मित्रांनो एकूण दोघांची मंजुरी किती आहे, 880. या 880ला मित्रांनो या दोघांच्या एकूण तासानं तुम्ही भागून टाका. आता बघा, हा जर 1 आता बघा या ठिकाणी 88 का 88, 88 का 88 आणि या समोरचं 0 जशाच तसा याच्या गुणाकारामध्ये आपल्याला या ठिकाणी मित्रांनो कोणाची मजुरी म्हणलं आहे, तर रामची मजुरी म्हणलं आहे. तर राम मित्रांनो या ठिकाणी एकूण किती तास काम केला आहे, तर राम या ठिकाणी एकूण 48 तास या ठिकाणी काम केला आहे. तर 10 गुणाकारात या ठिकाणी 48. आता 48 का 48 आणि हा समोरचा 0 जशाच तसं म्हणजे या ठिकाणी किती, 480. आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी क हे असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3 बघा. बघा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांची वये अनुक्रमे 3, 4, 7 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? बघा मित्रांनो, काही करू नका. अशा प्रकारचा प्रश्न विचारा मित्रांनो. एकूण सरासरी किती आहे या ठिकाणी, 28 मित्रांनो आहे बघा. त्या तिन्हीची मित्रांनो बघा व्यक्तींच्या वयाची सरासरी. तर काय करा मित्रांनो, या ठिकाणी सर्वांचं त्यांच्या मित्रांनो जे वय आहे त्यांचं अनुक्रम किती आहे या ठिकाणी, प्रमाण 3, 4, 7 मित्रांनो. सरळ आता काय करा, या ठिकाणी सरासरी म्हणलं आहे म्हणून काय करा, हे 3 घ्या प्लस 4 प्लस 7. बरे आपण मित्रांनो एकूण 3 अंकांची या ठिकाणी बेरीज केली, सरासरी म्हणून एकूण छेदामध्ये 3 घ्या, बरोबर सरासरी या ठिकाणी किती आहे, 28. आता काय करा, 7 आणि 3 मित्रांनो 10, 10 आणि 4 14, 14 छेदामध्ये 3 बरोबर या ठिकाणी 28 आलं. आता मित्रांनो हे जे 28 बरोबर 28ला 28 आहे हे जशाच तसं येणार आणि हे जे भागाकारात आहे मित्रांनो 3 ते आलं गुणाकारात, हे छेदामध्ये हे आलं. ओके. आता काय करा, 14 1 14, 14 2 मित्रांनो या ठिकाणी 28, 3 गुणाकारात जर 2 केलं आलं किती, 6. या ठिकाणी सर्वात लहान व्यक्तीचं आपल्याला वय मित्रांनो या ठिकाणी विचारलं. तर सर्वात लहान या ठिकाणी व्यक्ती कोण आहे मित्रांनो, व्यक्ती म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान गुणोत्तर तर 3 आहे या ठिकाणी. सरळ या 6च्या गुणाकारात 3 करा, आलं किती, 60 18 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सर्वात लहान व्यक्तीचं वय या ठिकाणी किती, क्रमांक या ठिकाणी 18 वर्ष मित्रांनो असणार आहे. पुढे बघा 4था प्रश्न. मयुरीचा पगार दरवर्षी 5% वाढतो. जर तिचा पगार 2012 मध्ये 20,000 रुपये होता तर 2014 मध्ये तिचा पगार किती होईल, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो कशा पद्धतीनं काढता येते. तर बघा या ठिकाणी मयुरीचा जो मित्रांनो या ठिकाणी 2012चा जो मित्रांनो पगार होता बघा, या ठिकाणी 2012चा पगार तो या ठिकाणी एकूण 20,000 रुपये होता. तर लक्षात घ्या. आता बघा, तर आपल्याला या ठिकाणी 2013चा या ठिकाणी पगार काढायचा आहे, बरोबर. एकूण मित्रांनो 2013 मध्ये बी हे पगार 20% घ्या, 20,000 आणि गुणाकारात एकूण दरवर्षी काय 5% वाढते, 1 वर्ष वाढलं म्हणजे याच्या गुणाकारात एकूण 5% आणि टक्क्यांच्या खाली ठिकाणी 100% घ्यायला मात्र विसरू नका. हे 1 0 कॅन्सल, हे 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल. आता 200 गुणाकारात 5 बघा, बरोबर जर केलं 5 2 10 आणि हे समोरचे 2 0 असतात म्हणजे या ठिकाणी किती 1,000 मित्रांनो रुपये या ठिकाणी एका वर्षामध्ये 2013 मध्ये या ठिकाणी वाढले. तर आता करा हे मित्रांनो, आता काय करा, हे जे 20,000 आहेत प्लस हे 1,000 करा. आता मित्रांनो सर्वांची बेरीज केली, आलं किती 21,000 म्हणजे या ठिकाणी 2013चा पगार मित्रांनो जे मयुरी आहे तिचा पगार एकूण या ठिकाणी 21,000 आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी 14चा काढायचा आहे, 2014चा या ठिकाणी, बरोबर. आता काय करा तुम्ही, तर हे जे मित्रांनो 21,000 आहेत पूर्ण बघा, या ठिकाणी 21,000 तुम्ही या ठिकाणी घेऊन टाका. गुणाकारात या ठिकाणी 5% दरवर्षी वाढते, 5% टक्क्याच्या खाली या ठिकाणी 100%. ओके.
हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल. आता 21 गुणाकारात जर आपण या ठिकाणी मित्रांनो 5 केलं तर आता बघा या ठिकाणी येतं किती, आपल्याला भेटतं किती. तर आता बघा या ठिकाणी 21 5 105 मित्रांनो, किती 21 5 105 आणि समोरचा 0 जसा तसा आहे. या ठिकाणी आलेलं किती 2014 मित्रांनो 5%च, म्हणजे याच्यामध्येच 5% म्हणजे या ठिकाणी 1050 आपल्याला भेटलेलं आहे. तर आता काय करा बघा, हे जे मित्रांनो वरी 1000 भेटले मित्रांनो पहिल्या वर्षामध्ये 2013 ते घ्या. मग पुन्हा प्लस हे 15 हे 1050, या जर आपण दोनांची बेरीज केली तर आपल्याला भेटले किती, एकूण 2000 या ठिकाणी 50 रुपये भेटले. जर हे 2050 रुपये प्लस हे जर आपण 20,000 रुपये केलं तर आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर भेटून जातं. प्लस जर या ठिकाणी हे 20,000 केलं तर आता या ठिकाणी किती मित्रांनो, हे 20 प्लस हे 2000 हे झाले किती 22 आणि हे 50 म्हणजे या ठिकाणी 22,050 रुपये. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी 22,050 रुपये. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे. पुढे बघा 5वा प्रश्न. तर बघा, 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 18 किलोमीटर तास व 22 किलोमीटर तास आहे. जर त्या गाड्या एकमेकींच्या दिशेने धावत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील, या प्रकारचा प्रश्न विचारला. काही करू नका मित्रांनो, एकूण गाड्यांची दोन्ही बी लांबी जी मित्रांनो गाड्यांची या ठिकाणी लांबी आहे, या ठिकाणी लांबीची सर्वप्रथम बेरीज करून घ्या. बघा हे लांबी बघा, पहिल्या गाडीची या ठिकाणी 137 मीटर प्लस दुसऱ्या गाडीची 163. जर बघा हे 7 आणि 3 10, हातच्याला 1, 6 आणि 3 9 10, हातच्याचा 1. ओके, मग हातच्याला परत 1, 1 आणि 1 2, हाताचा 1. या ठिकाणी एकूण किती, त्या दोन्ही गाड्यांची मित्रांनो लांबी एकूण 300 मीटर आहे. पुन्हा पहिल्या गाडीचं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वेग, आता या ठिकाणी वेग काढायचा आहे. तर वेग पहिल्या गाडीचं या ठिकाणी वेग 18 आहे आणि प्लस दुसऱ्या गाडीचं या ठिकाणी 22. आता बघा 18 प्लस 22 केल्या ठिकाणी एकूण 40 आला बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेग. तर आता काय करा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर करण्यासाठी अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18 या प्रकारचा आपल्याला प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. तर आता अंतर म्हणजे मित्रांनो ही लांबी, एकूण लांबी किती आहे या ठिकाणी 300 आहे बरोबर. वेग या ठिकाणी किती आहे 40. या ठिकाणी आपल्याला वेळ काढायचा आहे तर x मानू, गुणाकारात हे 5ला 5, छेदामध्ये 18ला 18. ओके, आता काय करा बघा, या ठिकाणी हे 300ला मित्रांनो 300 जशाच तसे घ्या आणि मित्रांनो याच्या गुणाकारामध्ये हे जे 18 भागामध्ये होते भागिलेमध्ये वर येऊन आलं गुणाकारामध्ये आणि 40 गुणाकारात x किंवा 5 गुणाकारात x तुम्ही या प्रकारे तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. आणि हे 40 गुणाकारात x या ठिकाणी 40 घेऊन टाका आपण गुणाकारात, हे 5ला 5. ओके, आता 5 1 5, 5 सख 30, सॉरी या ठिकाणी 5 सख 30 आणि हा 1 शून्य जसाच तसा. आता हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल. आता बघा या ठिकाणी 2 2 4, 2 3 6, 2 1 2 92, 18 उरले किती 3 गुणाकारात 9, 9 3 27 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो 9 3 27 या ठिकाणी सेकंद असणार आहे बघा. आपल्या क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. 6वा प्रश्न. तर बघा 1260 रुपयास गाय खरेदी केली, तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च झाला. पुढे ते गाय विकली, त्यामुळे 15% नफा झाला. तर ती गाय किती रुपयात विकली, तर ती गाय मित्रांनो ठिकाणी किती रुपयात विकली, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर काही करू नका बघा, असा प्रश्न विचारला. एकूण मित्रांनो बघा ती गाय किती रुपयास खरेदी केली, 1260 रुपये, 1260 घ्या. तिला घरी आणण्यासाठी मित्रांनो किती खर्च झाला 140 प्लस 140 या ठिकाणी करून टाका. आता बघा हे या ठिकाणी जर आपण 1260 प्लस 140 जर केलं, 0ला 0, 4 आणि 6 आणि 4 10, हातच्याला 1, 2 आणि 1 3, हाताचा 1 4 आणि हा 1 0 म्हणजे या ठिकाणी एकूण 1400 रुपये बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत. आणि या 1400 रुपयावर मित्रांनो काय केलं त्यानं या ठिकाणी गायला विकली, त्यामुळे बघा गायला जे मित्रांनो आहे त्यानं घरी आणून विकली. मग नंतर त्याला काय झालं या ठिकाणी 15% नफा झाला. म्हणून या ठिकाणी काय करा 1400च्या गुणाकारात वरी 15% घ्या आणि छेदामध्ये या ठिकाणी 100% घेऊन टाका. आता हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल. आता काय करा 14 गुणाकारात 15, 15 चौक 60, हातच्याले 6, 15 1 15, मग 15 1 15 मित्रांनो प्लस हे 6 झाले किती एकूण 210 झाले. ओके,
आता काय करा मित्रांनो, हे जे 210 आहे त्या 1400 तुम्ही प्लस करून टाका. हे 1400 प्लस 210 जर केलं एकूण होतात किती मित्रांनो ठिकाणी 1400 प्लस 200 1600 आणि हे 10 मित्रांनो एकूण झाले किती 1610. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे बघा. ट्राय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. तर बघा मित्रांनो, हा जो 7वा प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही सांगून टाका. आणि मित्रांनो बघा, तुम्ही जो हा व्हिडिओ आहे तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो बघा, अद्याप देखील या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. यासोबतच हा जो मित्रांनो बघा आपला महाठोकळा आहे मित्रांनो, तो महाठोकळा देखील मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही अवश्य बाय करा. कारण मित्रांनो शेवटच्या दिवसामध्ये या ठिकाणी तुम्ही स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्क या ठिकाणी बघा तुम्ही या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही करून घ्या. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आतापर्यंत जेवढे काही TCSने मित्रांनो प्रश्नसंच या ठिकाणी आतापर्यंत विचारले होते ते सर्व काही प्रश्नसंच मित्रांनो आपण त्या महाठोकळ्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे बघा तुम्ही हा जो महाठोकळा आहे अवश्य अभ्यासून घ्या. बघा खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 हा नंबर तुम्हाला दिलेला आहे बघा. क्रमांक आपला आहे. क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअपला मित्रांनो 50 रुपये जे आहे बघा पे केली स्क्रीनशॉट तुम्ही टाकू नका. तुम्हाला अवघ्या 2 मिनिटासाठी आम्ही तुम्हाला मित्रांनो महाठोकळा अवेलेबल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती करून देऊ. तर भेटू पुन्हा अशाच एका नेक्स्ट लेवलच्या भागामध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला ऑडिओ एज्युकेशनल यूट्यूब चॅनल. धन्यवाद.